अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी काय भिडताय. त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी म्हणतो हिऱ्यापोटी गारगोटी. आणि म्हणूनच बाळासाहेब काय होते, बाळासाहेबांकडे दिल्लीपासून देशभरातून लोक यायची. आज दिल्लीच्या गल्लोगल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, माझं नाव जाहीर करा. अरे हा केविलवाना, हा सगळा प्रयत्न बाळासाहेब बघून त्यांना किती वेदना होत असतील. एकनाथ शिंदे यांनी अगदी करेक्ट भाषेमध्ये उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत, किती लाचार झालेले आहेत हे सांगितलेलं आहे. दिल्लीमध्ये जाऊन 3 दिवस सहकुटुंब सहपरिवार तळ ठोकून सोनिया मातांना लोटांगण घालत यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा यासाठी गळ घातली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सोनिया गांधींनी यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या. मागे साहिल जोशी आणि राजदीप सरदेसाई यांनी एकनाथजी शिंदे यांना प्रश्न केला की उद्धव ठाकरे, संजय राऊत तुमच्याबद्दल जे काही बोलतात की मिंधे, गद्दार, खोकेबाज, यावर तुमचं काय मत आहे. तेव्हा साहिल जोशी आणि राजदीप सरदेसाई या पाकिट पत्रकारांना उत्तर देताना एकनाथजी शिंदे असं बोलले की मी या भंपक लोकांकडे लक्षच देत नाही, माझं फक्त माझ्या कामाकडे लक्ष असतं, मी असल्या लोकांना माझ्या कामातून उत्तर देणार. मात्र एकनाथजी शिंदे यांच्या या उत्तरानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे रोज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे एकनाथजी शिंदे यांना गलिच्छ बोलून बदनाम करत आहेत, त्याचं काहीतरी प्रत्युत्तर एकनाथजी शिंदे यांच्याकडून येणं गरजेचं आहे. नाहीतर अनेकांना असं वाटेल की एकनाथजी प्रत्युत्तर देत नाहीत, याचा अर्थ हे ठाकरे पितापुत्र आणि राऊत बोलतायत ते सत्य आहे. मात्र आता एकनाथजी शिंदे फ्रंटवर आलेले आहेत आणि त्यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांना आव्हानच दिलेलं आहे की अरे बापाशी भिडा ना. हा नेमका काय प्रकार आहे, एकनाथजी शिंदे इतके आक्रमक का झालेले आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, पूर्ण बघा. मित्रांनो, सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. जिकडे तिकडे गरब्याची धूम आहे. मात्र सर्व हिंदू माता भगिनींना आणि तरुण युवकांना, बांधवांना एक कळकळीची विनंती आहे. शारदीय नवरात्रोत्सवाचा आनंद घेत असताना सावध आणि सतर्क सुद्धा राहा. खास करून आपल्या माता भगिनींची काळजी घ्या. कारण काही हिरवे साप स्वतःचं नाव बदलून आपल्या हिंदू माता भगिनींना फितवण्यासाठी, बाटवण्यासाठी सरसावलेले आहेत. तेव्हा या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या, दुर्लक्ष अजिबात होऊ देऊ नका. मित्रांनो, हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये आणलेलं आहे. तेव्हा या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. नुकताच त्यावर महिषासुरमर्दिनीचा एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, हे महिषासुरमर्दिनीचे स्तोत्र हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवर सादर केलं गेलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे. कृपया त्या लिंकला क्लिक करा. महिषासुरमर्दिनीचं हे स्तोत्र नक्की ऐका, तुम्हाला नक्कीच दैवी अनुभूती मिळेल. मित्रांनो, तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये आग्रहाने शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता जाणून घेऊया की एकनाथजी शिंदे इतके आक्रमक का झालेले आहेत. एकनाथजी शिंदे असं का बोललेले आहेत की अरे बापाशी भिडा ना, त्या लहान मुलाशी काय भिडताय. खरं तर एकनाथजी शिंदे यांनी हा स्टँड खूप अगोदरच घ्यायला पाहिजे होता. हा आक्रमकपणा त्यांनी सुरुवातीपासूनच दाखवणं गरजेचं होतं. हा आक्रमकपणा शिंदेंनी सुरुवातीपासूनच दाखवला नाही. त्यामुळे ठाकरे पितापुत्र आणि त्यांचा घरगडी संजय राऊत अत्यंत बेतालपणे एकनाथजी शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर म्हणजेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ इथून दुसऱ्यांदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तब्बल 2 लाखांचा लीड घेऊन विजयी झालेले आहेत. त्यांनी उबाठा गटाच्या उमेदवाराचा इथून पराभव केला, जो पराभव उबाठा गटाच्या प्रचंड जिव्हारी लागला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली इथे आलेले उद्धव ठाकरे यांनी भाषण करायला सुरुवात केली आणि भाषण करत असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करत असताना कोमटराव असं बोलले की शिंदेंच्या त्या नालायक कार्ट्याने अगदी निसटता विजय मिळवलेला आहे. 2 लाखांची लीड
हा निसटता विजय कसा काय असू शकतो? खरं तर उबाठा गट आता पागल झालेला आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोमटरावांना अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीये आणि पुढे सुद्धा अशी शक्यता अजिबातच नाहीये. त्यामुळे या सगळ्यांच्याच डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळेच हे असे अद्वा तद्वा काहीही बोलत आहेत. यांना ना आकड्यांचं गणित कळतं ना मतांची टक्केवारी कळते. बरं, यांना जर फरक दाखवून द्यायचा आहे तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा कल्याण डोंबिवलीचे तुमचे खासदार असा उल्लेख करता येऊ शकत होता ना. शिंदेंचं नालायक कार्ट असं म्हणण्याचा उद्धव ठाकरे यांना कुणी अधिकार दिलेला आहे? आणि मग जर तुमच्या मुलाला कोणी पेंग्विन म्हणून जर चिडवलं तर तुम्हाला इतका का राग येतो? खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुमच्या पेंग्विनपेक्षा नक्कीच उजवे आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी 5 वर्ष काम केलं, त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा संधी दिलेली आहे. तशी संधी तुमच्या पेंग्विनला मिळेल का याचा थोडासा विचार करा. तुम्हाला तर आत्ताच तुमच्या पेंग्विनसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागतोय. कोमटराव म्हणतात की शिंदेंच्या कार्ट्याला जिंकवून आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली, राज ठाकरे यांची सभा घेण्यात आली. अहो, तुमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही सुद्धा शरद पवार, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी अशा लोकांच्या सभा आयोजित केलेल्या होत्या ना. तुमची लाचारी इतकी वाढलेली आहे की या अगोदर राज्याबाहेरचा जो कोणता नेता महाराष्ट्रामध्ये यायचा तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जायचा. मात्र तुम्ही कुठलाही नेता आला तर तो 5 स्टारमध्ये थांबतो आणि तुम्ही मातोश्री सोडून त्या नेत्याला 5 स्टारमध्ये भेटायला जाता. राहुल गांधी याचं ताजं उदाहरण आहेत. राहुल गांधी मुंबईत येऊन गेले, मातोश्रीवर आले का? अजिबातच नाही. मध्यंतरी ममता बॅनर्जी या देखील मुंबईत आल्या होत्या, मात्र त्या मातोश्रीवर आल्या का? नाही. तुम्ही त्यांना भेटायला पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलात. ही तुमची राजकारणातली लायकी. आणि तुम्ही कुठल्या तोंडाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना नालायक कार्ट म्हणता? आपल्या वडिलांच्या म्हणजेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन सोनिया चरणी लोटांगण घालण्याचा नालायकपणा तर कोमटराव आणि त्यांच्या पुत्राने केलेला आहे. तिकडे काँग्रेस ठणकावून सांगत आहे महाविकास आघाडी जर 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तेत आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. शरद पवारांनी रोहित पवारांचं नाव तर जाहीर सुद्धा करून टाकलेलं आहे आणि हे अजूनही स्वप्न बघत आहेत की शरद पवार आणि काँग्रेस यांना मुख्यमंत्री बनवतील. आपल्या 2.5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री कधीच नव्हतात, तुम्ही मूर्खमंत्री होतात आणि हे तुम्ही स्वतःच एकदा जाहीर भाषणातून कबूल देखील केलेलं आहे. आता एकनाथजी शिंदे यांनी कोमटरावांना जे आव्हान दिलेलं आहे की अरे मुलाशी काय भांडता, हिम्मत असेल तर बापाशी लढून दाखवा ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट हा उबाठा गटाच्या स्ट्राईक रेटपेक्षा जास्त आहे. शिवाय एकनाथजी शिंदे यांची लोकप्रियता कोमटरावांपेक्षा सध्याच्या घडीला खूपच जास्त आहे. इर्षाळवाडीची घटना थोडीशी आठवून बघा मित्रांनो. मध्यरात्री मुसळधार पावसात चिखल तुडवत एकनाथजी शिंदे 2-2.5-3 तास चालत जाऊन इर्षाळवाडीत पोहोचले आणि मदत कार्य त्यांनी स्वतः सुरू केलं. त्यानंतर कोमटराव आपल्यासोबत व्हॅनिटी व्हॅन, सगळा लवाजमा, सगळ्या सोयी सुविधा असं सगळं सोबत घेऊन मग 2-4 दिवसांनी इर्षाळवाडीत पोहोचले आणि हे स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात. हे अजूनही स्वतःला तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम समजतात. खरं तर हा सगळा पेड सर्वे होता. कोमटरावांनी फेकलेली बिस्किटं खाऊन HMV आणि पाकिट पत्रकारांनी ही टूम उठवलेली होती. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जो माणूस फक्त 2 वेळा 1-1 तासासाठी मंत्रालयामध्ये गेला त्याचे वाभाडे शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामधून सुद्धा काढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतील या किती गोड गैरसमजामध्ये कोमटराव त्यांचा घरगडी आणि त्यांचा पेंग्विन पुत्र आहे. उलट आता तर असं होण्याची शक्यता आहे की शरद पवार 3ऱ्या आघाडीची मदत घेतील आणि कोमटरावांना आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्यांनाच म्हणजेच उबाठाला पाठीत धपाटा घालून हाकलून लावतील. काँग्रेस आणि शप राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघं मिळून सत्ता बनवू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला यावेळी हे सगळेजण पानं पुसणार आहेत याची उद्धव ठाकरे यांना कल्पना आलेली आहे. त्यामुळे मध्यंतरी भाषण करत असताना
उद्धव ठाकरे माझ्या हिंदू माता भगिनींनो बंधूंनो असं जे म्हणायचे ते त्यांनी बंद केलेलं होतं. माझ्या देशप्रिय देशभक्त बांधवांनो भगिनींनो मातांनो असं म्हणायचे, पण आता त्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकलेला आहे आणि प्रत्येक भाषणातून आता त्यांनी पुन्हा एकदा माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. नुकतंच उबाठा गटाने त्यांचं प्रचार गीत समोर आणलं, दार उघड बये दार उघड. किती ईश्वर सुद्धा चेष्टा करतो एखाद्याची. एकनाथ शिंदे म्हणजेच या एकनाथाला नमवण्यासाठी उबाठाला दुसऱ्या एकनाथाचाच सहारा घ्यावा लागला. एकनाथ महाराजांचं हे जे भारूड आहे त्याचा आधार घेऊन आता एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी उबाठा गट प्रयत्न करत आहे. नियती सुद्धा कशी क्रूर असते बघा मित्रांनो. एकनाथ हे नाव उबाठाची पाठ सोडायलाच तयार नाही. दार उघड बये दार उघड हे प्रचार गीत प्रसिद्ध करत असताना तेव्हा तिथे उबाठा गटाच्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या. ही तीच बाई जिने नवरात्राच्या पावित्र्याची टिंगलटवाळी केली होती, आई बसली म्हणून. आणि आता ही बया दार उघड बये दार उघड म्हणते. नियतीचा फेरा विचित्रच असतो मित्रांनो. कोणे एकेकाळी हिंदू धर्माला यथेच्छ शिव्या घालणारी, घाण बोलणारी, टिंगलटवाळी करणारी ही बाई आता दार उघड बये दार उघड असं म्हणत फिरतीये. अहो, त्या सोनिया गांधींनी सुद्धा तुमच्यासाठी दार उघडलं नव्हतं लवकर. 3 दिवस तुम्हाला दारवाजा बाहेर उभं केलेलं होतं. तिथं महाराष्ट्रातली सुज्ञ जनता, हिंदू जनता, पर्टिक्युलरली सांगतोय हिंदू जनता, मराठी जनता तुमच्यासाठी दरवाजा कधीच उघडणार नाहीये. तुमच्यासाठी आता मुस्लिमांच्या घराचे दरवाजे उघडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. मात्र ती शक्यता सुद्धा आता धूसर होत चाललेली आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र झाले तर शरद पवार आणि काँग्रेस मिळून उबाठाचा गेम करून टाकतील. हे हिरवे मतदार सुद्धा शरद पवार आणि काँग्रेस स्वतःकडेच खेचेल. मग ह्यांचा वाली कोण? यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू चालत नाही. उद्या हे म्हणतील मंदिरामध्ये आरती म्हणणारा, आरती गाणारा हिंदू सुद्धा आम्हाला नकोय. यांचा काहीच भरोसा राहिलेला नाही आहे मित्रांनो. जेमतेम 5 ते 5.5% ओरिजिनल मतं यांना पडलेली आहेत लोकसभेला. शिंदे साहेबांना 13.5 ते 14% मतं पडलेली आहेत. हिंदूंनी फारकत घेतलेली आहे आणि ही गोष्ट आता प्रकर्षाने उबाठा गटाला, कोमटरावांना, पेंग्विन पुत्राला आणि सुषमा अंधारेला सुद्धा समजून चुकलेलं आहे. त्यांना कळलेलं आहे की आपण खूप माती खाल्लेली आहे आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा लोक तीच माती आपल्या तोंडात कोंबणार. त्यामुळे आता हिंदू कार्ड खेळायची यांनी सुरुवात केलेली आहे. मात्र तमाम हिंदू बांधवांना, मातांना, भगिनींना आमची विनंती आहे, ज्यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू चालत नाही, ज्यांच्या गटामध्ये आई बसली असं हिणवून नवरात्रीच्या पावित्र्याची चेष्टा करणाऱ्या, टिंगलटवाळी करणाऱ्या बेमुरवतखोर बाईला अजिबातच थारा देऊ नका. ती ज्या गटात आहे, ज्या पक्षात आहे त्यांना सुद्धा अजिबातच थारा देऊ नका. आता अनेक जण असं म्हणतील की जुन्या गोष्टी का उकरून काढता? जुन्या गोष्टी यासाठी उकरून काढतो आहोत कारण आमच्या धर्माची, आमच्या देवी देवतांची यांनी नालायकपणेची टिंगल केलेली आहे. त्याची यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे नाक रगडून. तेव्हा कुठे आमच्यासारखे विचार करतील यांना माफ करायचं की नाही. मित्रांनो, या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये जय मादाती होऊन जाऊ द्या. हिंदू म्हणून एकत्र या मित्रांनो. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावर नुकताच जय जय हे महिषासूर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते हे महिषासूर मर्दिनीचं सुंदर असं स्तोत्र सादर करण्यात आलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, एकदा हे स्तोत्र नक्की ऐका. तुमच्या मुलांना सुद्धा ऐकवा. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये देवीची आराधना करण्याची इतकी छान संधी आपल्याला लाभलेली आहे, ती अशी वाया घालवू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि हे देवीचं स्तोत्र आवर्जून ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिवारामध्ये मजबूत शेअर सुद्धा करा. मित्रांनो, हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा. व्हिडिओजला लाईक करून आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपली एकजूट हेच आपलं अस्तित्व, आपला धर्म आणि शास्त्र आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुयोग्य पद्धतीनं नेणं हे आपलं आद्य कर्तव्य. म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. देवीचं स्तोत्र अवश्य बघा. आपल्या
मित्रपरिचितांना सुद्धा आवर्जून दाखवा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, एकनाथजी शिंदे यांनी कोमटरावांना जे आव्हान दिलेलं आहे की अरे बापाशी भिडाना, यावर तुमचं काय मत आहे? कोमटराव एकनाथजी शिंदे यांना भिडतील का? आणि जर भिडलेच तर त्यांची काय अवस्था होईल? यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, भारत माता की जय, जय श्रीराम.